Q4 म्हणजे टॅक्स प्लॅनिंगचा पिरियड. बरोबर? बरोबर बोलतोय मी? चला तर पाहूया. गुड मॉर्निंग. आता आपण आहोत Q4 फायनान्शियल इयर 25-26च्या. म्हणजे Q4 काय करतात, मोस्टली टॅक्स प्लॅनिंगचा पिरियड असतो. आपल्याला इथे टॅक्स प्लॅनिंग करायचे असतात. टॅक्स सेव्हिंगसाठी टॅक्स एव्हिएशन नाही करायचं, आपल्याला टॅक्स सेव्हिंग करायचं. टॅक्स सेव्हिंगसाठी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. जर आपण रिटर्न ओल्ड रेजिममध्ये फाईल करत असू तर, आणि न्यू रेजिममध्ये असेल तर डायरेक्ट स्लॅबमध्ये येतात, तरी पण त्याच्यामध्ये पण काही डिडक्शनचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला कन्सिडर करावे लागतात. तर सगळ्यात मोठा प्रश्न ना, की जे सॅलरीड पर्सन आहे त्यांना येतो. अरे आम्हाला रिटर्न फाईल करायचा आहे, तर आमचे एम्प्लॉयर आमच्याकडे डिडक्शनसाठी डिटेल्स मागतात आणि विचारतात, तुम्ही ओल्डमध्ये फाईल करणार की न्यूमध्ये फाईल करणार? तर प्रॉब्लेम आहे, आम्हाला समजत नाही आहे की आम्ही ओल्ड सिलेक्ट केलं पाहिजे का न्यू सिलेक्ट केलं पाहिजे. किंवा मग मोठा प्रश्न की जर मी समजा ओल्ड केलं असेल तर मी न्यूमध्ये नंतर जाऊ शकतो का? किंवा मी न्यू जर एम्प्लॉयरला दिलं असेल त्याप्रमाणे टीडीएस कट केला असेल त्यानंतर मी ओल्डमध्ये जाऊ शकतो का? तर आपल्याला असं स्विच करता येऊ शकतं का? असा प्रश्न जर सॅलरी पर्सनच्या मनात असेल तर आज आपण त्या गोष्टीबद्दल क्लिअर करून घेऊया. जर समजा तुम्ही एम्प्लॉयरला ओल्ड रिजिममधून जर टॅक्स डिडक्शनसाठी दिला असेल, किंवा जर तुम्ही न्यू रिजिममधून जरी टॅक्स डिडक्शनसाठी दिले असेल, तुम्ही त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर केली असतील आणि तुमचा जर फॉर्म 16 तसा जनरेट झाला आणि नंतर जेव्हा आपण रिटर्न फाईल करणार त्यावेळी जर आपल्याला माहिती पडलं की आपण ओल्डमधून सिलेक्ट केलं होतं पण न्यूमध्ये टॅक्स कमी येतोय, किंवा न्यूमधून सिलेक्ट केलं होतं आणि ओल्डमध्ये टॅक्स कमी येतोय, तर मग आता मोठा प्रश्न पडतो की आता मी चेंज करू नाही शकत आणि आता आपलं चुकलं का? तर असं नाही होत आहे की आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आपण ओल्ड टू न्यू सॅलरीड पर्सन ओल्ड टू न्यू आणि न्यू टू ओल्ड कधीही जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही एम्प्लॉयरला कोणतीही डिडक्शनच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा टीडीएस कमी कट होईल. तुम्ही पहिले काय करणार, कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला दिसेल की ओल्डमधून आपला टीडीएस कमी कट होणार की न्यूमधून टीडीएस कमी कट होणार. त्याच्यामध्ये टीडीएस कमी कट होईल ते तुम्ही एम्प्लॉयरला द्या. आणि जेव्हा तुमची रिटर्न्स फाईल करायची वेळ असेल तेव्हा तुम्ही ओल्ड किंवा न्यू जो हवा तुम्हाला तो प्रमाणे तिथे टॅक्स कमी होतो आपण सिलेक्ट करू शकतो. तर आता तुम्हाला कळलं असेल की सॅलरीड पर्सनच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न होता की मी एम्प्लॉयरला ओल्ड रिजिम सिलेक्ट करून देऊ की न्यू देऊ, त्याप्रमाणे ते टीडीएस कट करतील आणि मग नंतर मी चेंज करू शकतो की नाही करू शकत. तर याच्यावरती तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल. तुम्ही ओल्ड टू न्यू आणि न्यू टू ओल्ड सॅलरीड पर्सनला कधीही जाऊ शकतं. बिझनेसमॅनसाठी थोडे वेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात. न्यूमध्ये रिटर्न्स आपण फाईल करू शकतो आणि ओल्डमध्ये फक्त एकदाच जाऊ शकतो बिझनेससाठी. पण हा बिझनेससाठी विषय नाही आहे, हा विषय सॅलरीसाठी आहे. जेव्हा टॅक्समध्ये एम्प्लॉयरला आपण डिक्लरेशन देतो तेव्हा ते डिक्लरेशन देताना आपण कोणत्याही रिजिममधून देऊ शकतो आणि आपण रिटर्न फाईल करताना कोणताही रिजिम सिलेक्ट करू शकतो. त्याच्याने तुमच्यावरती बंधन नाही आहे सॅलरीडसाठी. आणि सॅलरीडवाले लास्ट इयर ओल्ड असतील तर करंटमध्ये न्यू गेले, किंवा लास्ट इयरला न्यू असतील तर करंट इयरमध्ये ओल्ड गेले, तर आपण असंही स्विच करू शकतो. पण बिझनेसमॅन पर्सनला तसं करता येत नाही. पण बिझनेसमॅन पर्सनसाठी तसं करता येत नाही. कारण काय, बिझनेस पर्सनमध्ये तुम्हाला कोणाला डिक्लेअर अगोदर करायचं नसतं. तुम्हाला रिटर्न फाईल करताना डिसाईड करायचं असतं की तुम्हाला ओल्डमध्ये जायचं की न्यूमध्ये जायचं आहे. पण ओल्डमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे पहिल्या इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असल्या पाहिजे. म्हणजे समजा मोस्टली आपण पकडून चालू की 80C 80D किंवा तुमचे डोनेशन्सवाले डिडक्शन असतील, आणि जे बिझनेसचे रिलेटेड डिडक्शन असतील ते डिडक्शन घेतल्यानंतर ओल्डमध्ये जर टॅक्स कमी असेल तर आपण ओल्डमध्ये रिटर्न फाईल करणार आणि न्यूमध्ये जर टॅक्स कमी असेल तर न्यूमध्ये करणार. पण जर न्यू रिटर्न लेट होत असेल तर तुम्हाला जो फॉर्म भरायला लागतो न्यू रिजिम सिलेक्ट करण्यासाठी तो अगोदर फाईल झाला पाहिजे ऑन टाईम. अदरवाईज तुम्ही न्यूमध्ये जाऊ शकत नाही ओल्डमधून. मग तुम्ही लास्ट इयरला ओल्ड केलं असेल तर तुम्हाला आता पण ओल्डच फाईल करावं लागेल ॲज अ बिझनेसमॅन म्हणून. लास्ट इयरला न्यू केलं असेल तर आता पण न्यूच करावं लागेल. पण जर सॅलरीड असेल तर आपण तसं स्विच करू शकतो. सो तुम्ही Q4 आहात आणि जर Q4 तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन करू शकता. सॅलरीसाठी प्रॉब्लेम नाही. ओल्ड किंवा न्यू कोणताही तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि रिटर्न फाईलच्या वेळी तुम्ही कसाही ओल्ड किंवा न्यू सिलेक्ट करू शकता. पण बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर जास्त असेल तर तुम्हाला मोस्टली ओल्डच बेनिफिशियल असतो. पण समजा जर ओल्ड आपण करत असू लास्ट इयरला, तर करंट इयरला जर ओल्डमध्ये जायचं असेल आपल्याला तर हरकत नाही, काही करता येणार नाही. पण ओल्डमधून जर न्यूमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म अगोदरच ऑन टाईम जर फाईल केला असेल तरच आपण न्यूमध्ये जाऊ शकतो. अदरवाईज आपण न्यू रिटर्न फाईल करता येणार नाही. रिलेटेड रिटर्नमध्ये आपल्याला न्यू रिजन सिलेक्ट करता येऊ शकत नाही जर प्रिव्हियसली ओल्ड सिलेक्ट केला असेल तर. आणि अपडेट रिटर्नमध्ये पण आपण न्यू रिजन सिलेक्ट करू शकत नाही जर प्रिव्हियसली ओल्ड फाईल केला असेल तर. न्यूमध्ये करू शकतो, फक्त एकच जो फॉर्म 10IEA जो असतो तो फाईल करावा लागतो. त्याच्यानंतर मग आपण न्यूमध्ये पण जाऊ शकतो. पण 10IEA फॉर्म जो असतो तो ऑन टाईम फाईल व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण न्यू रिजनमध्ये जाऊ शकतो. अदरवाईज मग तुम्हाला जो स्विचिंगचा जो पार्ट आहे ओल्ड टू न्यू किंवा न्यू टू ओल्ड हा तुम्हाला करता येणार नाही. जो लास्ट इयरला जी स्कीम ऑप्ट केली असेल तीच तुम्हाला स्कीम यावर्षी पण ऑप्ट करावी लागेल. आणि बिझनेसमॅनने त्याप्रमाणे मग त्यांचे रिटर्न्स फाईल करता येऊ शकतात. तर तुम्हाला कन्फ्युजन आता जे असेल, अरे ओल्ड केलं पाहिजे की न्यू केलं पाहिजे, एम्प्लॉयरला कोणतं दिलं पाहिजे,
बिझनेसमॅननी कोणता स्लॅब सिलेक्ट केला पाहिजे, ओल्डवाले केले पाहिजे का न्यूवाले केले पाहिजे. तर हे सगळं कन्फ्युजन तुमचं आता दूर झालं असेल असं मला वाटतं. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.